नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मेथीची मटरी बनवण्यासाठी तर मी मेथी घेतलेली आहे 1 वाटी। गॅसवरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे। आता आपण त्याच्यावर तूप वापरते। तूप गरम करून घेऊ। तूप गरम झालं, आपण त्याच्यामध्ये मेथी घालून घेऊ। मेथी थोडी सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहे। तिने मटरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्या पिठामध्ये आपण 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 2 चमचे सफेद तेल घालून द्यायचे। लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद, 1 चमचा धण्याची पावडर घालूया। मेथी आपली व्यवस्थित परतून झाली। आता मेथी आपण या पिठामध्ये काढून घेऊ। मेथी आपण पिठामध्ये काढून घेतलेले, चवीनुसार मीठ घालूया। ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे, करून घेऊया। घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। आता याला भिजायसाठी आपण 10 मिनिटं असंच झाकून ठेवून देऊया। इथे 1 वाटी घेतली मी, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ। त्याच्यामध्ये आता 1 चमचा आपण तूप घालणार आहोत आणि याचा एक साठा बनवून घेऊ आपण। जास्त घट्ट आहे, आपण अजून 1 चमचा याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि चांगलं फेटून घेऊ। याला फेटून घ्यायचं एकाच बाजूने, ही बाजूला ठेवून देऊ। इथे 1 गोळा घेतलाय मी, तो आपण लाटून घेऊया। ह्याला चव बाजूने आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा साठा जो बनवलाय ते लावून घेऊया। ह्या पद्धतीने आपण याची घडी करून घेणार आहोत। पुन्हा ह्याच्यावरती आपण हे साठा लावून घेऊ। पुन्हा याची अशी घडी करून घेणार आहोत आपण। आता हे आपण अलवार हाताने लाटून घेऊया। मग याची पुन्हा आपण पोळी लाटून घेतलेली आहे। पुन्हा याला आपण साठा लावून घेऊया। ह्याची आपण अशी घडी बनवून घेऊ। पुन्हा याला साठा लावून घेऊया आणि घडी करून घेऊ। आता हे हलक्या हाताने आपण ह्याला लाटून घेणार आहोत। सर्व मटरी तर मी कापून घेतली, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकी पण आपण अशाच बनवून घेऊया। बघू शकता इथं मी सर्व मटेरियल करून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये एक एक सोडून घेऊ आणि तेल आपल्याला जास्त गरम नाही ठेवायचं। मीडियम गरम झालं की आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती आपण एकदम हलवत याला क्रिस्पी होईस्तोवर आपण याला तळून घेणार आहोत। बघू शकता आपल्या मटेरियलला किती छान असे पदर सुटलेले आहेत। आपण याला तळून घेणार आहोत। बघू शकता आपल्या मटेरियलला किती छान असे पदर सुटलेले आहेत। मटेरियल आणि आपल्या इथं सर्व मेथी मटरी तळून तयार आहेत बघा।